नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. हाही प्रश्न बाकी होता ना की साखर कारखान्यामध्ये रिकव्हरी कशी काढतात. कारण असं आहे ना की ज्या वेळेला तुम्ही वजन काट्यामध्ये घोटाळे करता त्यावेळेला जेवढ्या ऊसाचा तो घोळ असतो, अनेक चेअरमनच्या नावावरती असं म्हणतात की 2-2 हजार 4-4 हजार मेट्रिक टन ऊस आहे. कारण तो मुळात वजन काट्यामध्ये घोळ घालून केलेला आहे. ऑब्व्हियसली जेवढा ऊस कमी दाखवाल तेवढी रिकव्हरी कमी लागते. सो अशा एका साखर कारखान्यात मी आहे की ज्यांनी शेतकऱ्यांना सांगितलं की तुम्हाला जिथं हवा तिथं वजन करून तुमचा ऊस घेऊन या, आणि त्यांनीच मला दाखवायचं ठरवलं. सचिन राव, तुमचा पूर्ण परिचय सांगा. मी सचिन नानासाहेब माने, राहणार जामगाव तालुका गंगापूर, जिल्हा छत्रपती आणि संभाजी. हे काय इन्स्ट्रुमेंट आहे त्याच्यात? हे साखर कारखान्यामध्ये रिकव्हरी 2 प्रोसेस असतात. एक फील्डवर आपण रिफ्रॅक्टोमीटरनं रिकव्हरी घेतो आणि दुसरी पद्धत आपण लॅब टेस्ट केली जातात. आपल्याला आता हे जे आहे हे आपण फील्डवर रिफ्रॅक्टोमीटरनं रिकव्हरी चेक केली जाते. ब्रेक्स की याच्यावर आपण ऊसाचा तोडणी प्रोग्राम दिला जातो. बरं, याला रिफ्रॅक्टोमीटर म्हणतात. ओके. हे कसं असतं या रिफ्लेक्टोमीटर? आता रिफ्रॅक्टोमीटरचं फंक्शन, आपण ऊस हा शेतामध्ये 3 ठिकाणचे त्याचे सॅम्पल्स घेतो. खालचा, बुडाचा, मधला भागाचा आणि एक वरच्या भागाचा. त्याच्यातला आपण रस काढून या रिफ्रॅक्टोमीटरमध्ये इथं त्याच्यात पोर करतो. याच्यात आपण रस पोर केल्यानंतर मग याच्या बाजूला आपल्याला इथं अशा रिडिंग्स दिसतात आपल्याला किती आपण याच्यावर ब्रेक्स मी बघू शकतो. हो बघा, आता 0 आहे. आता आयडियल याच्यानंतर आपण त्याच्यानंतर सॅम्पल टाकल्यानंतर ते रिडिंग येतात त्याच्यात. ते मग रिडिंग 3 ठिकाणचे आपल्याला रिडिंग घ्यायच्यात. ही रिकव्हरी हो. आणि जी अंतिम रिकव्हरी असते साखर हो. कारखान्यात ती एकसारखीच आहे. हो, थोडा मायनस म्हणजे 0.01 किंवा 0.2चा फरक पडतो. जर ही रिकव्हरीचं यंत्र हो शेतकऱ्याच्या हातामध्ये असेल तर हो. त्याला त्याच्या ऊसाची रिकव्हरी रिकव्हरी करू शकते. ठीक आहे, आपण आता बघू. आणलेच आहेत त्यांनी ऊस, हो. तुकडे करून या. आता आपण या ऊसाचे 3 ठिकाणी भाग करणार. कशामुळे आता 3 करायचे? कारण आपल्याला 3 ठिकाणचे सम प्रमाणात त्याचे ब्रिक्स घ्यायचे आणि ते 3चे ब्रिक्स डिवायडेड बाय 3 करायचे. म्हणजे ऍक्च्युअल मधले त्याचे शुगर म्हणजे रसामधलं ब्रिक्स करणार आपल्याला. ठीक आहे, आता त्यांना सांगा तुम्ही करायला. आता आपण इथं पहिले इथला कारण बॉटमचा घ्या. बॉटमचा रस लागतो आपल्याला थोडा. आता हे काय करतो आपण? आता त्याच्यातला रस घेणार सॅम्पलसाठी आपल्याला. ओके. त्याच्यात पिळून त्याच्यात घ्या. 3 ठिकाणचे सॅम्पल्स घ्यायचे. हो ओके. आपण हे प्रत्येक ठिकाणी प्रत्येक शेतकऱ्याचं करतो का काही ठराविक ठिकाणी? नाही, ठराविक सगळे शक्यतो आपण सगळेच प्लॉटवर करतो. त्याप्रमाणे तोडणीचा प्रोग्राम देतो त्यांना. ओके. ब्रिक्स नाही भरले तर कारखाना तो ऊस थोडा त्याला पाणी द्यायचं सांगतो किंवा त्याचा ऊस थोडं लेट तोडतो. मग ते ब्रिक्स नाही भरले त्याचे. आधी तर तुम्हाला प्रत्येक सॅम्पलचे रसाचे नमुने आम्ही घ्यायचे. प्रत्येक आपल्या फील्ड ऑफिसरकडे असे मीटरच दिलेले रिफ्लेक्टोमीटर. हे चूट घ्या त्याला पिवळीचं ठेचा त्याला अजून जरा ठेचल्याशिवाय येणार नाही. त्याचा पाठी काढायचं त्याचा आपल्याला. मला सांगा माने साहेब, प्रत्येक साखर कारखान्याकडे हे आहे का? हो, फील्डवर कंपल्सरी द्यायलाच पाहिजे. द्यायला पाहिजे, पण हो. देतात का साखर कारखाने? आता काही कसं असतात ते 12 महिन्याचं फील्ड ऑफिसरवर डिपेंड करतं ना ते. हा जर घेतलं तर कारखान्याचं मेजर इश्यू सॉल्व्ह होतो ना. पिळता येणार झालंय ना. नाही येणार अजून. हा, चला इथून घेऊ. हा, आला. हा झाला एक सॅम्पल. हो, आता याच्यावर मी टाकतो. या यंत्राची किंमत किती आहे? यंत्राची साधारणतः 2-3 हजार पर्यंत फक्त? हो, हे तर कुठलाही शेतकरी करू घेऊ शकतो. हा. आता हा सॅम्पल घेतला. हो, आता आपण पुढे काय टाकणार. झालं? आता आपण याच्यात ब्रिक्स बघणार याच्यातून. ब्रिक्स म्हणजे साखरेचं प्रमाण. हो, आता बरोबर याच्यात ना? तुम्ही बघू शकता. तुम्ही पहिलं 0 बघितलं होतं, आता तुम्हाला दिसन तिथं ब्रिक. आता आपण 3 याचे त्याची रिडिंग घेणार त्याची. बरं, आता सांगा शेतकऱ्यांना हे किती रिकव्हरी आता- आहे? आता याच्यावर 24 दिसतंय. तुम्ही 25च्या खाली लास्ट लाईनला आहे बघा तुम्ही. 20 पासून पुढे 24 आहे त्याच्यात. हा, बॉटमचं बरोबर. 24 घ्या त्याला. आता 24चा अर्थ काय? 24चं आता याच्यातला आपण चला, ही याच्यातलं नोंद ब्रिक्स करून घेऊ घ्यायचे. आपण. आता काय 24 झाली. करायचं, 3 ठिकाणचे सॅम्पल घ्यायचे त्याला आपल्याला. आता त्याला ही वॉश bottom करून reading घ्यायचं. झाली 24. हो. आता त्याला वॉश करायला घ्या परत. आता पुन्हा काय करायचं? वॉश याला करायला wash पुसून करायचं. घेऊन ठीक आहे. आणि आपल्याला हे परत पहिल्यांदा शेतकरी अशा पद्धतीनं रिकव्हरी कशी आयडियली आता काढायला परत पाहिजे आपण ते एकदा आपण 0 आहे बघू. का चेक करायचं त्याला. तिथे चेक केलं 0 आहे. आता आता दुसरं तुम्ही सॅम्पल बघू शकता 0 आहे. आपण सॅम्पल घेतल्यानंतर 0 याला वॉश कर पाणी. चला दुसरा घ्या आता. हे घ्या. नाही पाणी त्याच्या केवळ वाटीतूनच 2000 रुपयाचं हे यंत्र आहे, काय जी मशीन असेल ती. आता ह्याचा हा, मधला घ्या. मधला सॅम्पल घ्या.
अच्छा, पाचटाकडचा सॅम्पल, मधला सॅम्पल आणि बुडाकडचा सॅम्पल ह्याच्या तिन्ही रिकव्हरीत करतात. फरक यायला पाहिजे. तिन्हीचे मग आपण मीन घेणार तिघांचं सममध्ये. ओके. हो. पण काय फरक येतो का होतं तिघांचा? फरक, कारण साखर मेजर बॉटम मध्ये असते. आता बाकीच्या कारखान्यात काय होतं, तोटीवाले काय करतात शक्यतो वरच्यावर ऊस तोडतात, ते जे 2 कांड्या खाली सोडतात त्याच्यात मेजर साखर असते. ठीक आहे. आता हा मधला आपण सॅम्पल घेतोय, घ्या मधला सॅम्पल. आता आपण याच्यात टाकतोय मधला सॅम्पल. ओके. आणि आता तुम्ही बघू शकता आता साखर कारखानदाराला याचा फायदा काय? याच्यावर आपल्याला ब्रिक्स रिकव्हरी करायला जाते ना, आणि कवळा ऊस पण येत नाही ना. जर आता ही 23 पर्यंत आहे. 24 आणि 23 23. त्याची नोंद घेतली नाही. आता 23. आणि याला वॉश करा आता. परत आता त्याला पुन्हा wash करून घ्या. कॅलिब्रेट 0 करणार आपण त्याला. हां, पण मला सांगा, साधारणपणे आडसाली जो ऊस असतो तो किती महिन्यात आपण असतो 8 साधारण? साली म्हणजे जवळ 16 महिन्याचा ऊस बरोबर. असतो. पण आपल्याकडे मराठवाड्यामध्ये जी तोड येते हो. ते 12व्या महिन्याला 13व्या महिन्याला येते. 12 आपल्याकडे पूर्व हंगामी ऊस असतो मराठवाड्यात. बरोबर 8 ना. सालीचं प्रमाण कमी होतं. त्याच्यामुळं रिकव्हरीवर परिणाम होणार आहे. हो, थोडा होणार. होणार ना? पण पूर्व हंगामी चालतो, आता- कारण हां, प्रोग्राम पूर्व हंगामी नसतो. चालतो. पण येतं शेंड्याला आडसाली असेल तर रिकव्हरी जास्त येते. रिकव्हरी जास्त. पण काय होतं, तिकडं मेजर मराठवाड्यात ब्लॅक कॉटन सॉईल आली. मग ज्यावेळेस जूनमध्ये लागवड करायची असते हा, जूनमध्ये लागवड करायची असते तेव्हा त्यावेळेस काय होतं, पाणी निचरा होत नाही इकडं जमिनीमध्ये, तर लागवडीचं प्रमाण खराब होत चालतं त्यांना. तर आता हा तिसरा सॅम्पल घेतो हो. आपण. टॉपचा. आता आपण याला 0 आहे. आता तुम्ही बघू शकता टॉपचा. हे मला दरवेळेला देतात पण त्याचा मला ते तर मींड होतं ते राहतं. हा, सांगा. मी तर बघितलीच आहे. हा पण 23च आहे. हा, म्हणजे साखरेचं प्रमाण जे आहे. हो. आता काय करणार आपण, आता तिन्हीची आहे. बेरीज घेणार. हा, तर तिन्हीची बेरीज घेऊ आपण. हो. या इकडे, या. या बाजूला असं. तिन्हीची बेरीज करणार 3 आपण. आणि 3 6 आणि 10. 10. 2 2 4 6 आणि 70. 70. आता याला डिवायडेड बाय 3 करायचं. 3 हो. 3 कशामुळे करायचं? हे 3 सॅम्पल घेतले म्हणून. 3 सॅम्पल घेतले 3 म्हणून. दोन्ही 6. 1 वरला 3 त्रिक 9. बरोबर ना? हो. 3 दोन्ही 6 3 त्रिक 9 किती आलं बघा. 23.33. आता हे हे काय 23. झालं, शुगर ब्रिक झालं. आता साखरेचं प्रमाण. साखरेचं प्रमाण प्रति ग्रामला, त्याच्यामुळे याला काय करायचं, निव्वळ उतारण्यासाठी याला डिवायडेड बाय 2 करायचं, म्हणजे निव्वळ करून साखर बघा. भेटेल आपल्याला. 23.33 डिवायडेड बाय 2 11.66 ची रिकव्हरी पडली या ऊसात. पहिल्यांदा तुम्ही बघत असाल ना की साखरेचा उतारा कसा काढला जातो प्रत्यक्षामध्ये तो. आता या ऊसामध्ये 11.66 ची रिकव्हरी आहे. आता काही आता हा उपक्रम- झालं 262 व्हरायटी घेतली आपण, त्यासाठी हा दुसरा घेतलेला 8632 पण. प्रत्येकाची व्हरायटीमध्ये बदल आहे. 8632 हो. त्यानंतर 262 होता. आणि दुसरी त्याच्यामध्ये व्हरायटी तिसरं म्हणजे 3102 आहे, त्याच्यानंतर 18121 आहे, 10001 किती फरक पडतो? 8005 1% रिकव्हरीज फरक पडतो. कोणाची रिकव्हरी चांगली येते? 8632 8005 त्याची 10001 चांगली रिकव्हरी. 3102. ओके. हार्वेस्टरनं जो ऊस कट हो, केला हो. जातो त्याचा हो. आणि तोडणी मजुराकडनं केलेला तोडणीचा किती फरक पडतो? हार्वेस्टरमध्ये काय होतं, आता लोक हार्वेस्टरमध्ये फक्त 5 प्रमाण जास्त आहे. ऊस का शेतकऱ्यांनी जर शेत त्यांचं वाळून घेतलं, त्याच्यातून काय होतं, हार्वेस्टरची कटिंग चांगली होती. पण वल्लं जर शेत असलं त्याच्यात काय होतं, हार्वेस्टरमधून मुळं उपसले जातात त्याच्यात, तेवढाच फक्त लॉस होतो, बाकी हार्वेस्टरने लॉस होत नाही काही. होत नाही काय? नाही. हार्वेस्टरने काय मेटर बॉटमच्या ज्या 2 कांड्या आपल्याला ऊसाच्या रिकव्हरीच्या असतात त्या भेटतात आपल्याला. सो हे तुम्हाला अशा पद्धतीनं, मला सांगा 100 कारखाने आपल्या आजूबाजूला असतील हो. कोऑपरेटिव्ह, त्यापैकी किती जण प्रत्यक्षात ही प्रॅक्टिस करतात? प्रॅक्टिस ॲक्च्युअली पण कंपल्सरी आम्ही फील्डवर हेच सांगतो सगळ्यांना का करायला. खाजगी कारखाना आहे आणि त्यांनी भूमिकाच घेतली की ज्याला जिथून ऊस वजन करून आणायचं तिथून ते करा. माझं तर मत असं आहे की वजन काटे पण शेतकऱ्यांनी स्वतःचे करावे, जसं सांगली मिरजमध्ये त्या शेतकऱ्यांनी केलं आहे. आणि जर शक्य नसेल तर साखर कारखानदारांच्या संदर्भामध्ये सरकारनं त्यांना फोर्स करावा की तुम्ही यांचे वजन काटे हे प्रमाणित आहेत की नाही, आणि त्यांनी 4 ठिकाणातून वजन करून आणलं तर त्यांना प्रमाणित करून द्या. आणि रिकव्हरीचं हे जे यंत्र आहे 2,000 रुपयाचं, ते तर प्रत्येकाकडे असायला काहीच हरकत नाही. थांबूया आपण इथे. माझा प्रयत्न होता की तुम्हाला सगळी इत्यंभूत माहिती मिळावी. की थांबणार नाही सिरीज जोपर्यंत या संदर्भामध्ये सरकारची काही भूमिका स्पष्ट होत नाही. थांबूया.